नमस्कार, मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आपल्याला बाटी बनवायची आज. तर ती कशा पद्धतीने बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये म्हणजे एका पॅनमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे व त्याच वाटीने पाव वाटी मक्याचं पीठ व पाव वाटी रवा घेतलेला आहे. तर त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे चिमूटभर कलरसाठी. थोडासा हिंग घालायचा आहे. तर मी थोडं हिंग घातला त्याच्यामध्ये. त्यानंतर आता आपल्याला याच्यात आहे ना थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे, ज्यामुळे त्या ज्या बाटी आहेत त्या अशा मस्त फुलतील. व चवेसाठी आपल्याला हे बघा अजवाईन टाकायची, ओवा म्हणतात त्याला, ओवा टाकायचे आहेत, ज्यामुळे बाटी एकदम सुंदर लागते. त्यानंतर आता आपल्याला याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ झालं घालून. त्यानंतर आता आपल्याला याला तेलाचं मोहन द्यायचं आहे. तेलाचं जे मोहन आहे ते आपल्याला थोडंसं व्यवस्थित घालायचं आहे, कारण कसं आहे त्यामुळे आपली जी बाटी आहे ती खूप सुंदर होते, खूप चवदार होते. तर अशा प्रकारे आपल्याला तेल जे घालून आहे ना ते व्यवस्थित आपलं जे वस्तू आपण टाकलेले आहेत ते व्यवस्थित मिश्रण आपलं एकजीव होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला ते एकत्र करून घ्यायचं आहे व तेलाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं तेल मी अजून घेतलं. तर बघा तेल टाकल्यानंतर आपला जो पीठ आहे ना याचा अशा प्रकारे गोळा बांधला जाईल. अशा प्रकारे आपल्याला ते पीठ रेडी करायचं आहे. त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक घट्टसा गोळा तयार करायचा आहे. म्हणजे असा गोळा की जो जास्त घट्टही होणार नाही व जास्त पातळही होणार नाही. तर ही जी बाटी आहे ना तर ही 2 जणांसाठी आहे. पण मी थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे, कारण कसं आहे आम्हाला खूप आवडते बाटी, त्याच्यामुळे आम्ही उरली ना तर संध्याकाळी पण तीच खातो. तर त्याच्यामुळे मी थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे. नाहीतर तुम्ही 1.5 वाटीमध्ये 2 जणांना आरामात होतं. पण मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. 1.5 पावणे 2 म्हणजे 1.5 वाटीत 2 जणं भरपूर होतात. तर त्यानंतर बघा मी अशा प्रकारे असा घट्टसा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता हा जो गोळा आहे ना तर आपल्याला हा गोळा 10 मिनटासाठी याला रेस्ट द्यायचा आहे. 10 मिनटं मी याला बाजूला ठेवेल. त्यानंतर आता बघा आपल्याला 10 मिनटं जे आहेत आपले झालेले आहेत. तर आता आपण याच्या छोटे छोटे मस्त बाटीज तयार करून घेऊ आता. तर त्याआधी जे गोळा मळलेला आहे ना आपण त्याला अजून एकदा आपण एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे मिसळून घेणार आहोत, ज्यामुळे तो अजून छान होईल. एकजीव करून घेतला आपण परत याला. तर बघा त्याच्यात नंतर मी त्याच्यातून थोडासा असा मस्त छोटासा मोठा, म्हणजे छोटा नाही मोठा नाही, असा गोळा घेतला आणि तो मी गोळा तयार करून त्याला मी आता मस्त असं जाडसर लाटून घेणार आहे पोळीसारखं. तर बघा मी लाटते आहे. तर बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मी अशा प्रकारे याची मस्त जाडसर अशी पोळी लाटून घेतली. तर आता याच्यावरती आपल्याला मस्त तेल लावायचं आहे. तेल लावून सगळ्या बाजूने पसरून घेतलं व अशा प्रकारे एकावर एक अशा प्रकारे मी काय म्हणतात त्याला गोल गोल करून घेतलं असं व्यवस्थित. आणि आता याला आपण एका सुरी म्हणजे चाकूने कट करून घेणार आहोत. तर बघा मी अशा प्रकारे कट करून घेतलं व याला आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे म्हणजे गोल करून घ्यायचे हाताने व्यवस्थित. जास्त दाबायचं नाही, एकदम असं घट्ट नाही दाबायचे, हलक्या हाताने असं व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचे आहेत गोळे. तर ही जी बाटी आहे ना तर आपण ही आपे पॅनमध्ये बनवणार आहेत ना. ना आपल्याला याच्यासाठी मायक्रोवेव्ह लागेल व नाही तंदूर. आता ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे, तंदूर नाही आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे.
तशीच होते जशी आपण ओव्हनमध्ये वर तंदूरमध्ये मायक्रो ओव्हनमध्ये जशी करतो ना तशीच होते. किंवा मग आता ग्रामीण भागामध्ये किंवा जिथं मोठे-मोठे फंक्शन असतात तिथं ते याच्यामध्ये करतात. गौरी गौरी असते ना, गौरीची राख त्याच्यामध्ये मस्त भाजून वगैरे एकदम छान करतात. तर ही जी बाटी आहे ही तशीच लागते. तर बघा परत मी दुसरी पण पोळी लाटून तशाच प्रकारे करून घेत आहे. तर ही जी आहे ना ही थोडी वेगळ्या पद्धतीने करते मी. ते जे करतात ना गौरीमध्ये ते डायरेक्ट गोळेच्या गोळे म्हणजे गोल गोल करून टाकून देतात. तर मी तशी न करता याची, कारण ही जी बाटी करतो ना तर हिची ना एक एक परत ही मोकळी होत जाते. तर मोकळी झाली की ती अजूनच एकदम छान लागते खायला. खायला छान लागते. एकदम असं मस्त शिजते पण छान. तर अशा प्रकारे मी ही बाटी तयार करून घेत आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे पीठ आहे ना, हे सगळ्या पिठांच्या अशाच आपल्याला बाटी तयार करून घ्यायच्या आहेत. पण त्याआधी आता आपण याला शेकायला ठेवून देऊ. तर बघा हे छोटंसं आपे पॅन आहे माझ्याकडे. तर मी त्याला अशा प्रकारे तेल लावून घेत आहे. व्यवस्थित पसरून घेते तेला बोटाने. आणि ह्या ज्या बाटी रेडीत केलेल्या आहेत बरोबर मी त्याच मापाने केलेल्या आहेत. तुमच्याकडे छोटं मोठं जे असेल आपे पॅन त्या मापानुसार तुम्ही बाटी तयार करा. व अशा प्रकारे मी ठेवून घेतली. चला आता आपण गॅस ऑन करून घेऊया. तर बघा हे जे आपे पॅन आहे ते छोटे आहे म्हणून मी त्याला जाळी घेतलेली आहे. त्या जाळीवरती मी ठेवणार आहे त्याला. तर बघा हे अशा प्रकारे ठेवून दिलं व याच मापाचं एक झाकण आहे, मस्त स्टीलची प्लेट आहे माझी, मी ते झाकून दिलं. त्यानंतर 1-1.5 मिनिटाने त्याला आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा झालं. तर थोडंसं मी तेल टाकून घेत आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण आम्हाला थोडंसं म्हणजे जास्त तेल वगैरे ते आवडतं बाटीमध्ये, म्हणून मी थोडंसं तेल अजून टाकलं आणि यांना मी पलटून घेत आहे. तर बघा एका बाजूने मस्त अशा बारीक छोट्या छोट्या गोल्डन म्हणजे लाईट लाईट गोल्डन झालेल्या आहेत त्या, तुम्हाला दिसत असतील. तर आता परत आपण 1-1.5 मिनटासाठी ठेवून देऊ. जो गॅस आहे ना तो असा मस्त मीडियम ठेवायचा. परत 2 मिनटं झाले, 1-1.5 मिनटं नंतर परत आपण यांना टर्न करून घेणार आहोत. तर बघा मी परत यांना टर्न करून घेत आहे. बघा किती छान दिसत आहे. वाव. आता परत जो गॅस आहे ना असा पूर्ण मीडियम करून द्यायचा. थोडंसं तेल परत टाकायचं त्याच्यावरती. तुमची इच्छा, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण मला आवडतं भरून मी टाकते थोडं थोडं. त्यानंतर परत 1-1.5 मिनटाने 1-1.5-2 मिनटं राहू द्यायचं, म्हणजे चेक करून घ्यायचं. जास्त जो फुल आहे ना फुल गॅसवर नाही ठेवायचं त्याला. फुल गॅसवरती जर कधी ठेवणार ना तुम्ही तर मग ती आतून कच्ची राहून जाईल. आपल्याला एकदम लो मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या बाटी ज्या आहेत ना ते शेकून घ्यायच्या आहेत. तर बघा मी आता यांना बाहेर काढून घेत आहे. आता त्याच प्रकारे परत आपण याला गॅस बंद करून थोडं तेल टाकून परत आता दुसऱ्यांदा शेकायला ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला बाटी रेडी करायची आहेत. तर ही जी बाटी आहे ना तर मी जे आहे ना म्हणजे आम्ही गोड आंबट वरणासोबत खातो. तर याच्यासोबत आम्ही भातही लागत नाही आम्हाला व भाजीही नाही. फक्त दाल आणि बाटी याच्यावरच आमचं जेवण एकदम मस्त होतं. तर बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा किती छान झाली बाटी, तोडून दाखवली. वाव, किती वाफ मस्त निघते. तर अशा प्रकारे आपल्या बघा या बाट्या किती सुंदर दिसत आहेत. तर आता मी घेतलेले गावरानी तूप म्हणजे गाईचं तूप. तुम्हाला जे वाटलं ते घ्या, तुम्ही गाईचं घ्या, म्हशीचं घ्या, पण आम्ही सहसा घरात गाईचंच तूप वापरतो. त्याच्यानंतर बघा ते गाईच्या तुपामध्ये अशा मस्त प्रकारे भिजवून घ्यायचे आहे यांना. तर बघा अशा प्रकारे आपलं ही जी दाल आणि बाटी ही रेसिपी एकदम मस्त रेडी झालेली आहे.
तर बघा याच्यासोबत मी मस्त छानसं असं गोड आंबट वरण केलेलं आहे. तर मस्त खा आणि एन्जॉय करा. व माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व त्यासोबत लिंबू पण घ्या. वाव किती सुंदर, बघा किती मस्त झाली आहे बाटी. तर बाय.